क्या बात है, मौका देके जोरदार मारा, ठोका शानदार आणि गुण वसूल केला गेला पहिल्याच चढाई दरम्यान. 18 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाईपटू येईल विराट कोहलीचा लकी नंबर असेल. क्रिकेट मधला मात्र कबड्डीमध्ये या चढाईपटू करता हा लकी नंबर असेल का याकडे लक्ष लागेल. पाहूया कशा पद्धतीने खेळ केला जातो. सुंदर चढाई पाहायला मिळेल, सुंदर असेल फुटवर्क पाहायला मिळते. इकडून तिकडे जबरदस्त असा खेळ या चढाईपटूच्या माध्यमातून. दरम्यान जय हनुमान वेलवण संघाचा 2 नंबरचे जर्सी परिधान केलेला चढाईपटू सुंदर अशा चढाई पाहायला मिळते. सुंदर हावभाव पाहायला मिळते. आता मात्र येतोय आणि वाटच बघत राहणारा कॉर्नर पटू शानदार टॅकल साकारतोय. तडरेड असेल या चढाईपटू करता नक्कीच तडरेड मध्ये त्याला चालावं लागणार आहे, पाहावं लागणार आहे. कोणती कामगिरी कोणती ना कोणत्या तरी गुण घेण्यासाठी इथे प्रयास करावे लागणार आहेत. चढाईपटूवरती विश्वास दाखवला जातोय. नक्कीच चांगली कामगिरी याच्या माध्यमातून होईल का याकडे लक्ष लागेल. गुण घेणं क्रमप्राप्त असणार आहे. 19 नंबरची जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू दरम्यान चढाई आटोपून कन्फर्म असेल कदाचित स्वतःच्या प्रदर्शनावरती आणि बोनस गुण शानदाररित्या टिपला गेला या चढाईपटूकडून. सुंदर आता मात्र 14 नंबरचा हा चढाईपटू असेल. जय हनुमान वेलवण संघाच्या माध्यमातून मध्यफळीमध्ये जास्तीत जास्त कामगिरी केली तरी ते सुंदर असा टोटच करण्याचा प्रयास केला जातोय. जबरदस्त असा खेळ आणि इथे मात्र कॉर्नर इन वरती अटॅक केला. मात्र या अटॅक मध्ये स्वतःच फसतो आणि बाद होऊन मैदानाच्या बाहेर जाईल. दरम्यान 19 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाईपटू सुंदर चढाई याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. आता मात्र 5च खेळाडू मैदानामध्ये उपस्थित असताना मध्यफळीतील गड्यावरती रनिंग टोटच करण्याचा प्रयास केला गेला होता. रनिंग किक मारण्याचा प्रयास मात्र यानंतर पुन्हा एकदा सुंदर असं चपळतेचं फुटवर्क दाखवलं जातं. शानदार पदलालित्य दाखवलं जातं. या चढाईपटूकडून गुण मिळत नाहीये मात्र सुखरूपरित्या आपल्या संघाकडे परततोय. दरम्यान 8 नंबरचा हा चढाईपटू असेल. उंच पुरी शरीर यष्टी लागलेला मजबूत बांध्याचा हा चढाईपटू पाहूया आपला. आणि इथे मात्र काहीशी चूक केली गेली. ऍडव्हान्स टॅकल असेल करण्याचा प्रयास अंगाशी येतोय. कॉर्नर पटू बाजून मैदानाच्या बाहेर जातील आणि स्वप्नील चढाई करता येताना पाहायला मिळेल. भक्कम शरीर यष्टी मजबूत बांधा. स्वप्नील एक उत्तम असा चढाईपटू असेल. रत्नागिरी तालुक्यामध्ये काही नाव खेळाडूंच्या यादीत पंकज होरंबे कृपया व्यासपीठाशी संपर्क साधायचा. पंकज होरंबे शानदार टॅकल, क्या बात आहे. मध्यफळीतील गड्याने केला थाई होल्ड आणि संघ सहकार्याचं मिळालेलं सहकार्य स्वप्नील याला मैदानाच्या बाहेर बसायला लावतोय. नक्कीच मध्यफळीमध्ये सुंदर टोटच करण्याचा प्रयास केला जातोय कारण मध्यफळीतीलच गडी एक अजून खतरनाक प्लेअर असेल त्यामुळे त्याच्यावर अटॅकिंग हमला बोल आपल्याला पाहायला मिळते. 14 नंबरचा हा चढाईपटू नक्कीच जय हनुमान संघाच्या माध्यमातून सुंदर असा फुटवर्क दाखवतोय. शानदार पदलालित्य दाखवतोय आणि सुखरूपरित्या आपल्या संघाकडे परततोय. त्याला प्रत्युत्तर देण्यात जाईल. 19 नंबरचे जर्सी परिधान केलेले या चढाईपटूच्या माध्यमातून आल्या थोडंसं मैदान साफ केलं आणि त्यानंतर चढाईला सुरुवात केली जाईल आणि चूक केली 8 नंबरच्या खेळाडूने आणि ती थोडीशी अंगाची येते कारण एक उत्तम मोहरा कॉर्नर पटू मैदानाच्या आतमध्ये डेरे दाखल होतोय कारण ही चूक हकनात केली गेली. अरे क्या बात है इथे मात्र 3 पॉइंट, क्या बात है. सुपर रेड साकारली जाते. लाजवाब मोठे खंडे मोहरे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील. दरम्यान चढाईपटू चढाई करता येतोय. पुन्हा एकदा काहीतरी करण्याचा प्रयास होता, झडप घालण्याचा प्रयास होता मात्र झडप वेळीच आवरली गेली म्हणून. नाहीतर 19 नंबर पुन्हा एकदा काटा काढताना दिसला असता.
आता मात्र येतोय 2 नंबरची जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू. हॅलो सुंदर टोटोचे प्रमुख हत्यार आणि त्याच्या स्पीडने बाहेर पडण्याची कला. एक शानदार चढाई पाहायला मिळते या चढाईपटूकडून. जय हनुमान संघाकरता अतिशय जबरदस्त चपळता या चढाईपटूकडे आपल्याला पाहायला मिळेल. दत्तकृपा पाली संघाचा कर्णधार कृपया व्यासपीठाशी येऊन संपर्क साधायचा. दत्तकृपा पाली आणि नंतर हॅलो यानंतर सेमीफायनलचा होणारा पहिला सामना असेल दत्तकृपा. हॅलो यानंतर सेमीफायनलचा होणारा पहिला सामना असेल दत्तकृपा पाली वर्सेस जुगाई पानवल टीम बी. दोन्ही संघांना पहिला पुकार आहे. दत्तकृपा पाली वर्सेस जुगाई पानवल टीम बी. तयार राहायचं आहे. दोन्ही संघांना पुकार दिला गेला आहे. दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. दोन नंबरचा रेडर आपली 2 बोटं उंचावून सांगतो मी 2 नंबरचा आहे. नक्कीच मित्रा तू 2 नंबरचा रेडर आहे. त्यामुळे तू रेडिंग करण्याचा माहीर आहे. शानदार रेड. मोर्या संघाने इथे त्रुटीत काळजी निर्माण केलेली आहे. पाहूया काहीतरी रचनात्मक कार्यवाही केली जाईल. इथे कोणती तरी रचना आखली जाईल. थर्ड रेड आता मात्र येते करो या बरो डू और डाय धरतीची रेड आणि त्या बात सहज गेला. लत्ता प्रहार केला. लात मारीन तिथे पाणी काढलं एका गुणाचं. आणि इथे थर्ड रेड असेल. समोर असेल स्वप्नील. मैदानाच्या बाहेर आराम फरमावलेला. शानदार टॅकल केली जाते स्वप्नील याच्या माध्यमातून. जबरदस्त थोड्याशा झिंझिण्या आल्या स्वप्नील याला पण टॅकल सक्सेसफुल साकारली. नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. क्या बात आहे. जबरदस्त लात मारली जाते. शानदार असा लत्ता प्रहार आपल्याला पाहायला मिळेल. मध्यपळीमध्ये रनिंग किक मारण्याचा प्रयास 19 नंबर कडून आणि सुखरूपरित्या आपल्या संघाकडे परतीच्या मार्गाकडे झुकेला हा 19 नंबरचा चढाईपटू. सुंदर खेळ याच्या माध्यमातून मोर्या स्पोर्ट्स पाली संघाकरिता. दरम्यान 14 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाईपटू जय हनुमान संघाच्या माध्यमातून चढाई करता येतोय. सुंदर टोटल करण्याचा प्रयास याही चढाईपटूकडून पाहायला मिळतोय. हातों से ज्यादा लातों की बात आपण पाहतो या चढाईपटूच्या माध्यमातून. सुंदर प्रदर्शनादरम्यान मध्यफळीमध्ये सुद्धा टोटल करण्यासाठी प्रयास केला गेला. सक्सेसफुल ठरतोय. सुखरूपरित्या आपल्या संघाकडे परततोय. आणि ते मात्र मध्यंतरासाठी खेळ थांबवला जातो. चेंज ऑफ कोर्टचे आदेश दिले जातात. पाहूया गुण फलक कसा असेल. दोन्ही संघ हे समान गुणसंख्येवर असतील. 6-6 दरम्यान जय हनुमान संघाच्या प्रांगणामध्ये 19 नंबरची जर्सी परिधान केलेला मोर्या संघाचा चढाईपटू चढाई करता येताना पाहायला मिळाला. मात्र चढाईपटू आपल्या संघाकडे परत त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल. ते 10 नंबरची जर्सी परिधान केलेल्या या चढाईपटूकडून. स्वप्नील 11 नंबरची जर्सी परिधान केलेला स्वप्नील. दोनदा लाईन केली जाते. स्वप्नील याच्याकडून आता मात्र चढाईसाठी सुरुवात केली जाईल का स्पीड घेतला जाईल का मात्र तसा कोणताच इरादा आपल्याला पाहायला मिळत नाही स्वप्नील याच्याकडून.
आणि थर्ड या चढाईपटू करता येते 14 नंबरची जर्सी परिधान केलेला जय हनुमान संघाचा चढाईपटू थर्ड रेड मध्ये उपयुक्तता सिद्ध केली जाते का एखादा गोल्ड संपादित करू शकतोय का सुंदर पळवपळी होते यामध्ये थोडासा अनसक्सेसफुल ठरतोय क्लास वर्सेस नजाकत पुन्हा एकदा थर्ड रेड असेल 19 नंबरची जर्सी परिधान केलेली या चढाईपटू करता नक्कीच शानदार खेळाडू शानदार फुटवर्क या चढाईपटूचा पाहायला मिळते रनिंग किक मारण्याचा प्रयत्न इथे मात्र शानदार चिपकू टॅकल असेल 10 नंबरच्या कॉर्नर पटूकडून शानदार अँगल होल्ड पुन्हा एकदा गुण फलक बरोबरीत असेल 7-7 टॅकल साकारले त्यानंतर थोडस मनोबल उंचावलं त्यामुळे चढाई करता गेला सामना जिंकण्यासाठी शेवटचे 5 मिनिटं दोन्ही गुण समान गुणसंख्येवरती पुन्हा एकदा असतील 7-7 हम 7-7 है दरम्यान ज्या वेळेला गरज असेल त्यावेळेला चढाई साकारणारा चढाईपटू आपल्याला पाहायला मिळेल चढाई करताना मात्र बचावात्मक पवित्र थोडासा निदान रेषेच्या बाहेरच आपल्या खेळाचं प्रदर्शन केलं गेलं स्वप्नील चढाई करता येताना पाहायला मिळेल पुन्हा जर दोनदा लाईन टच केली गेली 100 आणि आता मात्र शपथ घेतली जाते मैदानाची शपथ आई बाबा शपथ साई बाबा शपथ सगळ्या शक्ती घेतल्या जातात मी तुला मारलंय आणि 100 स्वप्नील याच्याकडून थर्ड रेड साकारले जाईल थर्ड रेड मध्ये स्वप्नील स्वतःचाच वापर करतो सामना संपण्यासाठी शेवटची 4 मिनिटे असताना थर्ड रेड घेऊन येतो आणि सुंदर क्या बात है क्या बात है क्या बात है क्या बात है जबरदस्त स्वप्नील बाद होतो मोरग्या संघाने घेतलेला हा टाइम आउट आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच गुण फलक आपण पाहिला तर होतोय जय हनुमान संघ 9 गुण तर मोरया पाली संघ 7 गुण 2 गुणांची आघाडी असेल की आता जय हनुमान वेळवणी संघाकडे दरम्यान चढाई करता येणारा जय हनुमान संघाचा हा चढाईपटू मुखात कबड्डीचा जाप आपल्याला पाहायला मिळतोय सतत केला जातोय 3च खेळाडू मैदानात असतील ते खतरा असेल सुपर टॅकलचा सुखरूपरित्या परततो त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल ते 1 नंबरच्या या चढाईपटूकडून निदर्शा पार केली जाते त्यानंतर काहीशी धीम्या गतीची चढाई अटकून आपल्या संघाकडे दुखत नाही दरम्यान पुन्हा एकदा चढाई करता येताना हा चढाईपटू पाहायला मिळेल सलग दुसरी चढाई असेल या दरम्यानची सामना संपण्यासाठी शेवटचे 3च मिनिटे असतील दरम्यान नक्कीच तिथे सुपर टॅकल साकारण्याची नाणी संधी असेल मोरया पालील संघासमोर पाहूया हा खतरा पेलवला जातोय का मात्र तसं काहीच होत नाहीये चढाईपटू ही चान्स देत नाहीये आणि क्षेत्ररक्षक ही चान्स घेत नाहीये पुन्हा एका त्रुटीत काळाची डिमांड केली जाईल ती जय हनुमान गळवण संघाच्या माध्यमातून आणि थर्ड रेड साठी वंदन केलं गेलं मैदानाला नक्कीच थर्ड रेड मध्ये देवा माझ्याकडून चांगली कामगिरी होऊ दे रे आणि होण्याची शक्यता होती थोडासा एन्जॉय होतो थोडासा या गटापटीमध्ये एन्जॉय होताना पाहायला मिळेल हा चढाईपटू आणि सुपर टॅकलचे 2 गुण खात्यामध्ये जमा होतील मोरया पाली संघाच्या
खूप कधी कधी असे खेळाडू एक्झॉर्ट होतात, मात्र हे कबड्डीतले वाघ आहेत, कबड्डीतले शेर आहेत. आणि थर्ड रेड आता मात्र 18 नंबरच्या या खेळाडूसाठी थर्ड रेड येते. जय हनुमान संघाच्याच कलरचा आपल्याला वेश परिधान करताना पाहायला मिळेल. इतकं मात्र शानदार कुस्ती. सामना संपण्यासाठी शेवटचे 2 मिनिटे असतील. पुन्हा एकदा संघ आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सुपर क्या बात है. हम है बाकी सब पाणी कम है त्यातून दिलं जाते मोरया पाली संघाच्या माध्यमातून. 19 नंबरची जर्सी परिधान केलेले या चढाईपुढे थोडस वर्तन या कोपरा रक्षकाला काहीतरी दाखवून त्याला चकवण्याचा इरादा होता. सुखरूप उद्या परत काय करत होती काही करायची अरे एक तर त्याला डबल मारे सिंगल धाव होती कोण त्याला प्रॉपर मारा आता मात्र आणखी पार्ट जड होतोय कारण टेक्निकल पॉईंट भेटतो तो मोरया पाली संघाला आणि चढाई करता येतो. 10 नंबरची जर्सी परिधान केलेला कॉर्नर मोठीची भूमिका निभावणारा सामना संपण्यासाठी मोरया पाली संघाच्या संघटनामध्ये 10 नंबरच्या चढाई फोटो चढाई करता येताना पाहायला मिळेल. एकाच कोपऱ्यामध्ये एकाच बाजूला सरकवलेलं जात आहे. शानदार शानदार मालदार रुबाबदार आणि बहारदार. मराठीमध्ये आणखी काही दारं असतील तर तेवढी लावणी केलेली ही रेड. महाराज जन जान भाई नया पॉइंट का ना सांगत भानगडी होत
एकच सिंगल पॉइंट थोडस आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर खेळ सुरू होतोय. दरम्यान 18 नंबरची त्यांची प्रदान केलेला हा चढाईपटू हा एक उत्कृष्ट चढाईपटू असेल. शानदार फुटवर्क या चढाईपटूकडे पाहायला मिळेल. परिपूर्ण भरलेला संघ आपल्याला पाहायला मिळेल. तो जय हनुमान संघ. दरम्यान 8 नंबरची गती प्रदान केलेला चढाईपटू येतोय, निदानरेषा पार करतोय आणि त्यानंतर सुखरूपरीत्या आपल्या संघाकडे परततोय आणि शानदार येते संपुष्टात येतोय आणि दोन्ही संघ समान गुण पातळीवर असतील. 12-12 सगळ्यांनी वाजवले 12.